दैव देते कर्म नेते किंवा आईवडिलाच्या विचारावर जर आपण चाललो नाही, आपण आपल्या आईवडिलाच्या शिकवणीवर चाललो नाही, तर आपली काय अवस्था होते आणि काय आपली अवस्था होऊ शकते हे उद्धव ठाकरेंकडे पाहिल्यानंतर मित्रांनो समजत आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. आपल्याला आज तोच मुद्दा मांडायचा आहे जो मुद्दा तुमच्या मनामध्ये आहे. की मुंबईमध्ये आज वेगळे वेगळे फ्लेक्स पाहत होतो, ते न्यूजला पण आले. त्यामध्ये बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस एक बी फ्लेक्स नेटवरती पाहिलं. जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठींचे होणार का, मराठ्यांचे होणार का, असे अनेक फ्लेक्स पाहिले गेले. तर मित्रांनो, आपल्याला आज एका अशा विषयावरती बोलायचं आहे की जे काही हे फ्लेक्स होतं, बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस, ते खुद्द संजय राजाराम राऊत म्हणजे शिवसेनेचे आधारवड म्हणा किंवा शिवसेना सामना मुखपत्राचे संपादक आणि सकाळी दररोजचं 9 वाजता जो काही कार्यक्रम भांडूप मधून होतो त्यांचे सर्वा एक अशी बुलंद तोफ माननीय संजय राजारामजी राऊत, हा त्यांची एक बाईट आहे. तुम्हाला मी ते बाईट मित्रांनो ऐकवतो. पुन्हा आपण या विषयाकडे सविस्तरपणे बोलूया. बीएमसी हा फॅमिली बिझनेसच आहे. ठाकरे परिवारानेही मुंबई गेले 35 ते 40 वर्ष एक हाती मराठी माणसाच्या हाती देण्यासाठी जो त्याग केलेला आहे, मी ठाकरे कुटुंबाचा उल्लेख करतो. आधी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव ठाकरे. मुंबईचे लुटारू गेल्या 4.5-5 वर्षामध्ये कोण आहेत हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. बघा, मुंबई महानगरपालिका हा व्यवसाय असू शकत नाही. मुंबई, महाराष्ट्र, भारत ह्या आपल्यासाठी फक्त नावं नाहीत किंवा राज्य, देश किंवा शहर नाही. यांच्याशी आपलं खूप सारं इमोशन्स जे आहेत, भावना आहेत, त्या भावना जोडलेल्या आहेत. आज मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहावी यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपलं बलिदान मित्रांनो दिलेलं आहे. हे असंच नाही मिळालेलं आहे. मग त्याला कोणीतरी फॅमिली बिझनेस म्हणतं, त्यावेळेस कुठंतरी मराठी मनाला एक प्रश्न पडायला पाहिजे. तो प्रश्न अद्याप मला दिसत नाहीये. तो प्रश्न पडलाच पाहिजे. मुंबईकडे हे बिझनेसच्या चष्म्यातून पाहतात आणि बिझनेसच्या चष्म्यातून पाहूनच आता जे काही ताणून धरलं गेले, मुंबई महानगरपालिका हे फक्त यांच्यासाठी निवडणूक नसून हे एक दाखवायचं आता की आम्ही आहोत. आणि जर हे महानगरपालिका गेल्या तर 3 वर्ष कुठलाच स्कोप नाही. नाही स्कोप काँग्रेसमध्ये, नाही स्कोप भाजपमध्ये. मग आता जो काही यांचा जो फॅमिली बिझनेस आहे, हा फॅमिली बिझनेस 25 ते 30 वर्ष हा यांच्याकडे होता. आणि तरीही राऊत म्हणतात की 4.5 वर्षामध्ये मुंबईला लुटलं गेलं. म्हणजे 25 ते 35 वर्षामध्ये मुंबईला कसं शिस्तबद्ध, कटिबद्ध आणि कटबद्ध लुटलं गेलं. मुंबईला कसं सिस्टमॅटिक आणि एक अतिशय अशी एक आचारसंहिता लुटण्याची लावून लुटलं गेलं. मला पाहायचंय तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. तो व्हिडिओ आहे माननीय निखिल वागळे, आगळे बगळे वागळे, या वागळे साहेबांचा तो व्हिडिओ आहे. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, तुम्ही तोही व्हिडिओ पाहून घ्या. तेव्हा शिस्त नव्हती भ्रष्टाचाराला. उद्धव ठाकरेच्या काळामध्ये भ्रष्टाचाराला शिस्त आली. बरं. म्हणजे 15% 20% घ्यायचेच असं एक त्यांनी लावलं. महापालिकेमध्ये 50,000 कोटीचं बजेट आहे. 50,000 कोटी. 15% किती होतात तू मोज. किती होतात 15%? बघ ना. 10% म्हणजे 5,000 कोटी होतात 50,000च्या. एवढे पैसे तुम्हाला जर दरवर्षी मिळणार असतील तर काय, म्हणजे मला हे पटतच नाही. उद्धव ठाकरेंकडे परिवाराच्या नादाला लागून काँग्रेस मित्रांनो संपून गेलं. काँग्रेसची विचारसरणी आता राहिलीच नाही. जी विचारसरणी आहे ती विचारसरणी 100% पाकिस्तानची झालेली आहे. मग आता हेच घराणेशाही महाराष्ट्रामध्ये ठेवायचं का? ठाकरेंचा जो काही नोकर, तो मुंबईचा मालक, तो मुंबईचा नगरसेवक,
काहीतरी असं पाठीमागे मी ऐकलं होतं. असो, पण मित्रांनो, जो काही वागळे साहेब जे बोलले ते वागळे साहेबांचं बोलणं मला अतिशय चांगल्या प्रकारे पटतंय. मी यावरती कालही बोललेलो आहे. वागळे साहेबांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेसपासून उद्धव ठाकरे साहेबांनी हे सगळा कारभार हातामध्ये घेतला तेव्हापासून नेमकं चालतंय काय, तेव्हापासून शिस्तबद्ध अशी टक्केवारी चालते. आणि जो यांचा फॅमिली बिझनेस आहे, यांचा कौटुंबिक असा हा व्यवसाय आहे मुंबई महानगरपालिका, हा व्यवसाय हे सोडायला तयार नाहीत. काही करतील पण हा व्यवसाय हे लोक सोडू शकत नाहीत. हे पण काळ्यावरची पांढरी रेघ आहे. तुम्ही ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 15 ते 20% कमिशन हे प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट वरती होतं. 50,000 कोटींची ही महानगरपालिका म्हणजे काही राज्याचं बजेट एवढं असू शकतं, तेवढी ही फक्त मुंबईची बजेट असतं मित्रांनो. आणि ते बजेट कोणाकडे नको आहे असं वाटतंय का? पाठीमागच्या मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या की सीटासाठी किंवा एखाद्या पदासाठी मर्सिडीज, महागडे घड्याळ, महागड्या गिफ्ट द्याव्या लागतात, असं पण काही वक्तव्य समोर आलेत. आपल्याला त्या वक्तव्यावरती आपल्याला काही बोलायचं नाही. फक्त संजय राऊतांनी बोलले की 20 ते 25 वर्ष जो काही फॅमिली बिझनेस केलाय, हा बिझनेस आता परत या वर्षामध्ये चालू करायचा आहे. सध्या त्याच माध्यमातून, त्याच फॅमिली बिझनेसच्या माध्यमातून, कुटुंबाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे लोकसभेच्या अगोदर, विधानसभेच्या अगोदर फक्त स्टेजवरती राहुल गांधी येऊन बोलायचे, आता तेच पात्र तंतोतंत असे आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये गिरवत आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये त्याच वाटेवर ते चालत आहेत. आता कुठला विषय घ्यायचा? ईव्हीएम मशीनचा विषय घ्यायचा. सुस्वात्यानं सगळं क्लिअर केलेलं आहे. तर मशीनमध्ये फॉल्ट असला असता तर मी खासदार बनले नसते. मशीनमध्ये फॉल्ट असला असता त्या ठिकाणी आदित्य ठाकरे सुद्धा आमदार झाले नसते. आणि जे काही आमदार आहे, जे काही खासदार आहे, त्यांच्याकडं त्यांनी सगळ्यांनीही त्याच इलेक्शन कमिशनच्या द्वारे, त्याच ईव्हीएम मशीनच्या द्वारे हे पण ते निवडणुका जिंकून आलेत. मग आता नेमके कुठले मुद्दे समोर घ्यायचे, कुठले मुद्दे मांडायचे? आता फक्त मुंबईचा विषय उरलाय की मुंबई गुजरातला जात आहे, मुंबई तोडायचा विचार चालू आहे, ते षडयंत्र चालू आहे, मुंबई लुटली, फक्त आता हे चालू आहे. खिचडी, पीपी किट, आयसोलेशन सेंटर्स, कोरोना, लसी, त्यानंतर खिचडी, पत्राचाळ, नंतर मिठी नदी आणि त्या असे अनेक असंख्य अशा गोष्टी आहेत. ह्या गोष्टी नेमक्या कोण घडवून आणल्या? संजय राऊतांना नरकातील स्वर्ग लिहिण्यासाठी तुरुंगात पाठवलं नव्हतं. मग त्या ठिकाणी राऊतांना नेमकं अटक का केलं होतं? करायची कारणे काय आहेत? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तो या ठीक आहे, राजकारणामध्ये कुणीही दुसऱ्या तंत्राचं नाही. सर्व त्या ठिकाणी सर्वांचे हात दगडाखाली आहेत. पण या ठिकाणी विषय येतो तो म्हणजे नैतिकतेचा, विचाराचा. अरे आपण त्या लोकांना, आपण त्या पार्टीला समर्थन देतो, ती पार्टी उघडपणे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये भूमिका घेते. ती पार्टी नेहमी हिंदुत्वाच्या विरोधात बोलते, राष्ट्राच्या विरोधात बोलते, भारताच्या आर्मीवरती प्रश्न विचारते. या सगळ्या अशा गोष्टी बघितल्या तर या ठिकाणी फक्त जे चाललंय हे फक्त फॅमिली बिझनेससाठी चाललंय. त्यासाठी आम्ही कुणालाही खोट ठरवायला तयार आहोत आणि आम्ही कुणाच्याही विरोधामध्ये या ठिकाणी जायला तयार आहोत आणि आम्ही कुणाच्याही सोबत जाऊन बसायला तयार आहोत. हेच यातून सिद्ध होतंय आणि ते राऊतांनी उघड केलंय हे तेवढंच महत्वाचं आहे. तुमचं एकूणच या सगळ्या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.